नमस्कार. डी योगामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण गुरुवारची दंडस्थिती म्हणजे उभे राहून करायची आसने करणार आहोत. यामध्ये 6 सूर्यनमस्कार, अर्धचंद्रासन, तोलासन, वृक्षासन, तालभैरवासन, ताडासन आणि इतर आसनांची प्रॅक्टिस करणार आहोत. गुरुवारची ही आसने थोडी वेगळी आहेत. ही आसने केल्याने आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागांना, स्नायूंना आणि अवयवांना वेगवेगळ्या स्थितीत वेगवेगळ्या अँगलने ताण, दाब आणि पीळ बसतो. मी सूचना देतो त्याप्रमाणे आसने करत जाऊया. श्वास कुठे घ्यायचा, कुठे सोडायचा, कुठे चालू ठेवायचा याच्या सूचना त्या पॉईंटला देत जाईल. सुरुवातीला एकदम कोणत्याही अवयवांना, स्नायूंना ताण देऊ नका. जसजसे आपण सातत्याने प्रॅक्टिस करत जाऊ तसतसे स्नायूंमध्ये, सांध्यांमध्ये लवचिकता निर्माण होईल आणि आसने चांगली जमायला लागतील. चला आता आपण ही गुरुवारची दंडस्थितीतील आसने करूया. सूर्यनमस्कार. श्वास घेत 1, श्वास सोडत 2, श्वास घेत डावा पाय 3, श्वास रोखलेला 4, श्वास सोडत 5, श्वास घेत 6, श्वास रोखलेला 7, पुन्हा रोखलेला 8, श्वास सोडत 9, श्वास घेत 10. 1, 2, डावा पाय मागे 3, तिरपी अवस्था 4, श्वास सोडत 5, श्वास घेत 6, 7, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, अष्टांग टेकायचं आहे, 6, 7, 8, 9, कपाळ गुडघ्याकडे जाऊ दे, 10. 1, डोक्याचा झोक मागे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 1, 2, उजवा पाय मागे 3, 4, 5, 6, 7, हनुवटी गळ्याच्या खुबणीत, 8, 9, 10. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. आता आपल्याला अर्धचंद्रासन करायचं आहे. पाय जुळलेले, श्वास घेत हात वरती, हात डावीकडे जाऊ देत, कंबर उजवीकडे खेचायचे, सरळ. परत आता हात उजवीकडे, कंबर डावीकडे खेचूया, खेचा खेचा, सरळ. मागे डोकं, हात, पाठ यांचा झोक मागे जाऊ दे, सरळ. आता श्वास सोडत खाली, सरळ.
आता आपण समतोलनासन करूया. डावा पाय उजवा हात वरती, तोल सांभाळायचा आहे. नजर एका पॉइंटवरती स्थिर राहू दे. डाव्या पायाचा गुडघा उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ येऊ दे. सरळ. उजवा पाय, डावा हात वरती, तोल सांभाळूया. श्वास चालू राहू दे. सरळ. आता वृक्षासन करूया. डावा पाय, श्वास घेत हात वरती. हात कोपरामध्ये सरळ राहू देत, पण जास्त ताणू नका. स्थिर राहा. सरळ. उजवा पाय, श्वास घेत हात वरती. सरळ. आता आपण पायामध्ये अंतर घेऊया. सिटअप करायचं आहे. हात कमरेवरती. जेवढं शक्य होईल तेवढं खाली जा. खुबे गुडघ्याच्या सांध्यांना चांगला व्यायाम होतो, मसाज होतो या प्रकाराने. सिटअप. श्वास सोडत खाली जायचं आहे. श्वास भरत वरती. सरळ. आता डावी दिशा. डाव्या पायाचा गुडघा वाकवा, उजव्या पायाचा गुडघा खाली वरती. हात डाव्या पायाच्या गुडघ्यावरती आहेत. श्वास भरत वरती, श्वास सोडत खाली. एक 5 वेळा करायचंय. सरळ. उजवी दिशा. उजव्या पायाचा गुडघा वाकवूया. डाव्या पायाचा गुडघा खाली जमिनीला टेकायचंय. सरळ करायचंय. श्वास भरत वरती यायचंय. श्वास सोडत खाली. सरळ. आता परत डावी दिशा. डाव्या पायाचा गुडघा वाकवा. उजवा पाय मागे जाऊ दे. शक्य होईल तेवढं मागे जा. आपल्या हाताची बोटं जमिनीला टेकू देत. पाठीची कमान करायची आहे. सरळ. आता डावा हात डाव्या गुडघ्यावरती, उजवा हात उजव्या मांडीच्या मागे. उजवीकडून पीळ घ्यायचा आहे. मानेला सुद्धा पीळ घ्या. सरळ. आता उजवी दिशा. उजव्या पायाचा गुडघा वाकवूया. डावा पाय मागे जाऊ दे. हाताची बोट जमिनीकडे जाऊ देत. पाठीची कमान करूया. श्वास चालू राहू दे. स्थिर राहायचंय. सरळ. उजवा हात उजव्या गुडघ्यावरती, डावा हात डाव्या मांडीच्या मागे. पीळ घेऊया. पाठ सरळ ठेवा. सरळ. आता आपण पाय जुळवून घेऊया. हात मागे एकमेकांना गुंफून घ्यायचे. श्वास भरा. श्वास सोडत खाली. हातांना खांद्यामध्ये पीळ घ्या. सरळ. पायामध्ये अंतर ठेवून हेच आसन. श्वास भरा. श्वास सोडत खाली. आता माथा जमिनीला टेकूया. हातांना खांद्यामध्ये येणारा पीळ अनुभवायचा आहे. सरळ. आता ऊर्ध्वहस्तासन घेऊया. पायामध्ये थोडंसं अंतर. श्वास भर. डावा हात मागे. श्वास सोडत मागे. झोप जाऊ दे. हात, डोकं, पाठ. श्वास चालू राहू दे. सरळ. आता उजवा हात. झोक मागे जाऊ दे. सरळ. दोन्ही हात घेऊया. सरळ. आता आपण ताल भैरवासन करायचं आहे. त्यासाठी पवित्रा. डावा पाय पुढे. जीभ बाहेर काढायची आहे. हनुवटीकडे खेचायचे आहे. हाताची बोटं विलग. चेहरा उग्र. शरीर घट्ट करा. घट्ट 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 करा. जीभ हनुवटीकडे खेचा 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 खेचा. सरळ. उजवा पाय. हेच आसन. जीभ हनुवटीकडे खेचायचे आणि शरीर घट्ट 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 करायचे आहे.
चेहरा उग्र होऊ दे. सरळ. आता आपल्याला ताडासन करायचं आहे. टाचावरती टाळा पसरायचा आहे. बोट विलग, टाळा पसरा पसरा, शरीर ताना 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 ताना, टाळा पसरा. श्वास चालूच राहू दे. सरळ. आता आपण उठाबशा काढायच्या आहेत. पायामध्ये थोडेसं अंतर, कानाच्या पाळ्या पकडायच्या आहेत. आणि 5 वेळा उठाबशा काढायच्या आहेत. श्वास सोडत खाली, श्वास भरत वरती. गुरुवारचे दंड स्थितीतील आसनांचा हा व्हिडिओ डाउनलोड करा. त्याप्रमाणे प्रॅक्टिस करा. आपले नातेवाईक मित्र यांना हा व्हिडिओ शेअर करा. योगासने अथवा कोणताही व्यायाम प्रकार असू दे, आपल्याला त्याचे परिणाम दीर्घकाळ घ्यायचे असतील तर नित्यनेमाने त्यांची प्रॅक्टिस करत राहणे यातच त्याचे यश सामावले आहे. सोमवार ते बुधवारचे वेगवेगळ्या स्थितीतील आसनांचे व्हिडिओज मी यापूर्वी या चॅनेलला अपलोड केलेत. यापुढेही करत जाईन. तुम्ही फक्त नित्यनेमाने माझे ते व्हिडिओज लावून प्रॅक्टिस करत जा. माझे DG योगा चॅनेलला लाईक्स आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.